नमस्कार. आडीच्या बातमीपत्रात मी सुहास धारणे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. जम्मू काश्मीरमध्ये उरी इथल्या आर्मी कॅम्पवर दहशतवादी हल्ला, 17 जवानांना वीरमरण, 4 दहशतवाद्यांना कंठस्नान. उरी दहशतवादी हल्ल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून तीव्र निषेध, सडेतोड कारवाईचं आश्वासन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज 4 दिवसांच्या अमेरिका दौऱ्यासाठी रवाना होणार, विविध क्षेत्रात गुंतवणूक करारांची शक्यता. मुंबईजवळच्या समुद्रात मच्छीमार बोट बुडाली, 14 जणांना वाचवण्यात यश, नौदलाची शोध मोहीम सुरू. मध्य रेल्वेवरील दिवा स्थानकाच्या विस्तारीकरणासाठी आज 10 तासांचा जम्बो मेगा ब्लॉक, अनेक रेल्वे सेवा रद्द. भक्ती संगीताच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेले ज्येष्ठ संगीतकार आणि व्हायोलिन वादक नंदू होनव यांचं मुंबईत निधन. आणि डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेत लिएंडर पेस आणि साकेत मेनेनी ही जोडी पराभूत. आणि आता सविस्तर वृत्त. जम्मू काश्मीरमधल्या उरी इथल्या लष्कराच्या बटालियन मुख्यालयावर आज पहाटेच्या सुमाराला आत्मघाती दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात 17 जवान धारातीर्थी पडले असून 19 जण जखमी झाले आहेत. दहशतवाद्यांना रोखण्यासाठी लष्कराच्या जवानांनी दिलेल्या प्रत्युत्तरात 4ही दहशतवादी ठार झाले. लष्करावर नजीकच्या काळात झालेला हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला असल्याचं सांगितलं जातं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या निंदनीय हल्ल्याचा तीव्र निषेध केला असून या हल्ल्याविरोधात सडेतोड कारवाई करण्याचं आश्वासन दिलं आहे. उरी हल्ल्यात वीरमरण पत्कराव्या लागलेल्या जवानांना त्यांनी सलाम केला आणि या जवानांची सेवा कायम स्मरणात राहील असंही ते म्हणाले. दरम्यान उरी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी आपला प्रस्तावित अमेरिका आणि रशिया दौरा लांबणीवर टाकला आहे. आज दुपारी सिंग यांच्या निवासस्थानी आपत्कालीन विशेष बैठक झाली. या बैठकीला राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, गृहसचिव तसंच लष्कर, निमलष्कर दल आणि गृह मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत काश्मीरमधील परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. काश्मीर खोऱ्यात सक्रिय असलेल्या दहशतवाद्यांविरोधात आक्रमक व्हावं असे निर्देश राजनाथ सिंग यांनी सुरक्षा दलाला दिले असल्याचं सूत्रांनी सांगितलं. उरी हल्ल्यानंतर संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी गोवा दौरा अर्धवट टाकून दिल्लीत दाखल झाले असून परिस्थितीचा आढावा घेत आहेत. तर लष्कर प्रमुख दलबीर सिंग सुहाग आज श्रीनगरला दाखल झाले आहेत. दहशतवादाविरोधातील लढ्यात ठोस कारवाई करण्याच्या आवश्यकतेवर भर देतानाच याविरोधात परिणामकारक सहकार्य व्हावं यासाठी 120 नाम राष्ट्रांनी यंत्रणा स्थापन करण्याचं आवाहन उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी केलं. ते काल व्हेनेझुएला इथं सुरू असलेल्या 17व्या नाम परिषदेला संबोधित करत होते. सध्या दहशतवाद हा मानवी हक्कांचं उल्लंघन करणारा सर्वाधिक कठोर स्रोत आहे, त्यामुळे त्याविरोधात ठोस कारवाई करण्याची वेळ आली आहे असं ते म्हणाले. दहशतवाद हा आंतरराष्ट्रीय शांतता आणि राष्ट्रांच्या सार्वभौमत्वाला असलेला सर्वात मोठा धोका आहे. निरागस नागरिकांच्या बेछूट हत्यासत्राला कोणतंही न्याय्य कारण असू शकत नाही. तसंच दहशतवाद हा विकासातील महत्त्वाचा अडसर बनला आहे असंही ते म्हणाले. या दौऱ्यात ते व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांच्याशी द्विपक्षीय चर्चाही करणार आहेत. भारत आणि नेपाळचे सुरक्षा हित परस्परांशी जुळलेले आहेत. त्यामुळे भारताविरोधातल्या दहशतवादी कारवायांसाठी नेपाळ आपल्या भूमीचा कधीच वापर करू देणार नाही अशी ग्वाही भारत दौऱ्यावर असलेले नेपाळचे पंतप्रधान पुष्पकमल दाहाल प्रचंड यांनी दिली. ते काल नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते. भारत आणि नेपाळ दरम्यानची सीमा खुली असल्यामुळे त्याचा गैरवापर होणार नाही यासाठी भारताच्या सुरक्षा यंत्रणेसोबत सहकार्य करू असंही ते म्हणाले. प्रचंड यांनी काल गृहमंत्री राजनाथ सिंग यांचीही भेट घेतली आणि सुरक्षेसंबंधी चर्चा केली. सर्वसामान्य माणूस आर्थिक विकासाच्या मुख्य प्रवाहात येईल तेव्हाच देशाची खरी प्रगती होईल हे ओळखूनच खऱ्या अर्थानं गरिबी हटवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनधन योजना, मुद्रा योजना अशा कल्पक योजना प्रत्यक्षात आणल्या असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. अश्वमेध प्रतिष्ठान आणि ठाणे जनता सहकारी बँकेतर्फे आयोजित पंतप्रधान मुद्रा योजनेच्या लाभार्थ्यांना कर्जवाटप कार्यक्रमात ते आज ठाणे इथं बोलत होते.
यावेळी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार संजय केळकर उपस्थित होते। पूर्वी केवळ मोठ्या प्रकल्प आणि उद्योगांनाच बँका आणि वित्तीय संस्था कर्ज देत होत्या। मात्र मुद्रा योजनेअंतर्गत लघु, मध्यम आणि कुटीर उद्योगांनाही कर्ज उपलब्ध झाल्यामुळे कर्ज वितरणात राज्य देशातलं पहिलं राज्य ठरलं आहे, असंही त्यांनी सांगितलं। ठाणे जनता सहकारी बँकेमार्फत 4600 जणांना मुद्रा योजनेचं कर्ज मंजूर केलं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आजपासून 4 दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर जात आहेत। या दौऱ्यात ते माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील महाबलाढ्य कंपनी ओरॅकल यासोबत सामंजस्य करार करणार आहेत। याशिवाय विविध आयटी कंपन्यांच्या प्रमुखांचीही ते भेट घेतील। माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातल्या या करारामुळे राज्यातली आतापर्यंतची सर्वाधिक मोठी गुंतवणूक होणार आहे, असं मुख्यमंत्री कार्यालयानं प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटलं आहे। या दौऱ्यात माहिती तंत्रज्ञानाचे प्रधान सचिव विजय गौतमही सहभागी झाले आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईत दहिसर इथं काल पर्यावरणाच्या संवर्धनासाठी नागरिकांना 2500 गॅस शेगड्या आणि 1111 रोपट्यांचं वाटप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं। येत्या 3 वर्षात 5 कोटी नागरिकांना उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून गॅस जोडणी देण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेला हा निर्णय गरिबांच्या जीवनात विधायक बदल घडवणारा आहे, असं मुख्यमंत्री यावेळी सांगितलं। या कार्यक्रमाला खासदार गोपाळ शेट्टी यांच्यासह भाजपाचे स्थानिक आमदार उपस्थित होते। दहिसर इथं बांधण्यात आलेल्या जलतरण तलाव आणि व्यायामशाळेचं लोकार्पणही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काल झालं। मुंबईकरांकडून प्राप्त होणारा कर रूपातला निधी मुंबईसाठीच खर्च करू, तसंच मुंबईतल्या पायाभूत सुविधा भक्कम करणार असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं। मुंबईत वांद्रे इथल्या MIG क्रिकेट क्लबमध्ये काल रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या वतीनं खासदार डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते। विनय सहस्त्रबुद्धे यांनी संस्थात्मक आणि देशाच्या जडणघडणीसाठी महत्त्वाचं बौद्धिक योगदान दिलं आहे। त्यांची राज्यसभेवर नियुक्ती झाल्यावर ज्ञानाच्या क्षेत्रातल्या धोरण निर्मितीत त्यांच्या कार्याचा आणि अनुभवाचा निश्चित उपयोग होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला। शैक्षणिक गुणवत्तेसंदर्भात कोणत्याही प्रकारची तडजोड केली जाणार नाही। सगळ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यावर केंद्र सरकारचा भर आहे, असं प्रतिपादन केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केलं। काल मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या जायंट पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते। या पुरस्कार सोहळ्यात सामाजिक, सांस्कृतिक, पत्रकारिता, चित्रपट यासारख्या क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं। राष्ट्रीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्था अर्थात FTII ही संस्था जवळून पाहण्याची संधी पुणेकरांना 2 दिवस मिळत आहे। 1961 साली पुणेकरांनी जमीन देऊन या संस्थेला आपल्यात सामावलं। मात्र या संस्थेसमोरून जाताना प्रत्येक व्यक्तीला या संस्थेच्या आत काय दडलंय याची उत्सुकता होती। FTIIचे संचालक भूपेंद्र कॅन्थोला यांना ती जाणवली। त्यामुळे संस्थेच्या इतिहासात पहिल्यांदाच पुणेकरांसाठी FTII मध्ये मुक्त प्रवेश दिन साजरा करण्याचं ठरवलं। त्यानुसार काल आणि आज ही संस्था पुणेकरांना पाहायला मिळत आहे। उन्होंने जिस इंस्टीट्यूट को 1961 में अपने यहाँ जगह दी और इस इंस्टीट्यूट को इतना प्रेम दिया, इतना सम्मान दिया, तो FTII ने सोचा कि हम उनको हमारी तरफ से धन्यवाद कहें पुणे की जनता को और उनको आमंत्रित करके उनको ये पूरा इंस्टीट्यूट दिखाए। यही इसके पीछे की सोच है। या उपक्रमाला विद्यार्थ्यांपासून ते वयोवृद्धांपर्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। इथला स्टाफ आणि त्यांचं स्वागत, एक गुलाब देऊन आमचं स्वागत झालं, ते खूप छान वाटलं। पहिल्यांदा आलो त्यामुळे, आणि सर्व जे फिल्म्स रिलेटेड मध्ये किंवा टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटमध्ये ज्या पण सगळ्या गोष्टी असतात त्या सगळ्या गोष्टी त्यांनी दाखवल्या आणि आवर्जून माहिती दिली, आमच्या प्रश्नांची उत्तर दिली त्यांनी चांगल्या पद्धतीने, त्यांनी त्यांचा वेळ दिला। या संस्थेच्या ठिकाणी पूर्वी प्रभात चित्र कंपनीचा स्टुडिओ होता।
अद्यापही या स्टुडिओचा काही भाग जसाच्या तसा ठेवण्यात आला आहे. त्या काळातली केशभूषा, वेशभूषा आणि सेट्सपासून आत्तापर्यंतचा आधुनिक तंत्रज्ञान या ठिकाणी आहे. पॅरोलवर सुटलेल्या कैद्यांवर लक्ष ठेवण्याच्या दृष्टीनं त्यांच्या पायाला इलेक्ट्रॉनिक चिप लावण्याचा विचार राज्य सरकार करत आहे. पल्लवी पुरकायस्थ हत्ये प्रकरणातल्या दोषीला पॅरोल मिळाल्यानंतर तो फरार झाल्याची घटना नुकतीच घडल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार हा विचार करत आहे. या इलेक्ट्रॉनिक चिपमुळे कैद्याचं ठिकाण समजू शकेल. त्याचप्रमाणे कैद्यानं ही चिप काढण्याचा प्रयत्न केला तर कारागृह अधिकाऱ्याला त्याची माहिती मिळू शकेल. मराठवाडा समन्वय समितीच्या वतीनं मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन महोत्सवाचं आयोजन काल पुण्यात करण्यात आलं होतं. विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. पुण्याचे महापौर प्रशांत जगताप, सामाजिक कार्यकर्ते कुमार सप्तर्षी यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. मराठवाडा मुक्तीसाठी लढलेल्या सेनानींना मानवंदना देण्यासाठी गेल्या 8 वर्षांपासून या कार्यक्रमाचं पुण्यात आयोजन करण्यात येत आहे. पाण्याची आणि शिक्षणाची मराठवाड्याला आज खरी गरज आहे असं मत बागडे यांनी यावेळी व्यक्त केलं. या कार्यक्रमात मराठवाडा भूषण पुरस्कारांचं वितरणही करण्यात आलं. सरकारी आकडेवारीपेक्षा राज्यात कुपोषित बालकांची संख्या कितीतरी जास्त आहे. मात्र सरकार कुपोषण लपवत असल्याचा आरोप विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला. मुंडे यांनी काल पालघर जिल्ह्यात कुपोषणामुळे मृत्यू झालेल्या 2 बालकांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं. तसंच अनेक भागांना भेटीही दिल्या. सकस आहार आणि आरोग्य सुविधा न मिळाल्यामुळेच कुपोषणाचे बळी जात आहेत. याला आदिवासी खात्यासह आरोग्य तसंच महिला बालकल्याण खातं जबाबदार आहे. विधानसभेतले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनीही काल मोखाडा तालुक्यातल्या वाघ कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं. कुपोषण वाढण्याला सरकारची निष्क्रियता आणि गैरकारभार जबाबदार आहे असं सांगत आदिवासी मंत्र्यांची हकालपट्टी करण्याचं धाडस मुख्यमंत्र्यांना का दाखवता आलं नाही असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला. पालघरमधल्या कुपोषणग्रस्त बालकांचं पुनर्सर्वेक्षण तातडीनं करावं असे निर्देश आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. पालघर जिल्ह्यातल्या जव्हार, मोखाडा, वाडा आणि विक्रमगड तालुक्यातल्या 0 ते 5 वर्ष वयोगटापर्यंतच्या सर्व बालकांचं सर्वेक्षण 21 सप्टेंबरपर्यंत पूर्ण करावं अशा सूचना सवरा यांनी दिल्या आहेत. पालघर जिल्ह्यात कुपोषण रोखण्यासाठी करायच्या उपाययोजनांबाबत सवरा यांनी आज आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. सर्वेक्षणात एखाद्या बालकाची परिस्थिती गंभीर असेल तर संबंधितांनी बालकावर त्वरित उपचार सुरू करावेत. तसंच रुग्णवाहिकांची संख्या कमी पडल्यास खासगी रुग्णवाहिकांची सेवा घेण्यात यावी असंही सवरा यांनी यावेळी जिल्हा प्रशासनाला सांगितलं. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना काल जे रुग्णालयात दाखल करण्यात आलं. भुजबळ यांना ताप, प्लेटलेट्स कमी होणं आणि अंगदुखी अशा तक्रारी असल्याची माहिती जे रुग्णालयाचे अधिष्ठाता तात्याराव लहाने यांनी दिली. महाराष्ट्र सदन आणि इतर बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयानं त्यांना अटक केली असून ते सध्या आर्थर रोड तुरुंगात आहेत. शेतकऱ्यांसाठी झिरो बजेट आणि आध्यात्मिक शेती या विषयांवर परभणी जिल्ह्यातल्या सोनपेठ इथं राज्यस्तरीय निवासी शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. रासायनिक शेतीवर शेतकऱ्यांचा उत्पादनातला बहुतांश वाटा खर्च होत असल्यामुळे तसंच दिवसेंदिवस निर्माण होणाऱ्या पाण्याच्या कमतरतेमुळे शेती करणं अवघड झालं आहे. शेतीचा उत्पादन खर्च कमी करणं हा एकमेव पर्याय असून या संदर्भात यशस्वी प्रयोग केलेले नैसर्गिक शेतीचे प्रणेते सुभाष पाळेकर हे या शिबिरात मार्गदर्शन करत आहेत. राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी झिरो बजेट शेती तंत्र अत्यंत उपयोगी पडेल असा विश्वास पाळेकर यांनी व्यक्त केला. संत्र्याची बाग आणि मोसंबी सुकली, त्यांची डाळिंब सुकले, पण झिरो बजेट शेतीमध्ये त्याच शेजारी आमचं पीक होतं. आमची मोसंबी हिरवीगार होती, आमचं डाळिंब हिरवीगार होतं, आमचा ऊस हिरवगार होता आणि सोयाबीन कापूस हिरवगार होता. म्हणजे दुष्काळ तिथे होता, दुष्काळ इथे होता, पण दुष्काळात ती सगळी संपली, आमची पिकं उभी होती. याला कारण दुष्काळाला समर्थपणे तोंड देण्याचं सामर्थ्य झिरो बजेट शेतीमध्ये आहे. हे शिबिर 21 सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. मुंबईसारख्या समुद्रकाठच्या महानगरातील सांडपाणी आणि मोठ्या प्रमाणावर निर्माण होणारा औद्योगिक कचरा पाहता सागरतट स्वच्छ ठेवण्यासाठी सतत स्वच्छता अभियान राबवण्याची गरज असल्याचं प्रतिपादन बंदर विकास राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी केलं.
कालच्या आंतरराष्ट्रीय स्वच्छता दिनानिमित्त राज्यातल्या किनारपट्टी स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या पंधरवड्यात स्वच्छता अभियान सुरू करण्यात आलं आहे। त्यानिमित्त जुहू किनाऱ्यावरील प्रसिद्ध वाळूशिल्पकार सुदर्शन पटनाईक यांनी उभारलेल्या वाळूशिल्पांचं त्यांच्या हस्ते उद्घाटन झालं। मिसाईल लेडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉक्टर टेसी थॉमस यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या। या दीक्षांत समारंभात 413 विद्यार्थ्यांना स्नातकोत्तर पदवी प्रदान करण्यात आली। यंदा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारानं राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव करण्यात आलेले अहमदनगर तालुक्यातले जिल्हा परिषद शिक्षक नामदेव धामणे यांचा काल खडकी ग्रामस्थांच्या वतीनं हृदय सत्कार करण्यात आला। भाजपा आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या हस्ते धामणे यांना सन्मानित करण्यात आलं। धामणे गुरुजींनी जिल्हा परिषदेची शाळा लोकसहभागातून पूर्णपणे डिजिटल करून शाळेला ISO मानांकन मिळवून देण्यासाठी मोलाचं योगदान दिलं आहे। या शाळेत पहिली ते चौथीच्या वर्गांमध्ये LEDच्या पडद्यावरून अध्यापन केलं जातं। तसंच पहिलीच्या वर्गापासून इंग्रजी विषय शिकवला जातो। आदर्श उपक्रम राबवून शाळेची आणि गावाची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या धामणे गुरुजींच्या कार्याचं या सोहळ्यात उपस्थितांकडून कौतुक करण्यात आलं। अमेरिका प्रणित आघाडीनं पूर्व सिरियावर केलेल्या हल्ल्यात सिरियाचे 62 जवान ठार झाले। यापूर्वी रशियानं अमेरिकेवर हा हल्ला केल्याचा आरोप केल्यानंतर अमेरिकेनं त्यावर शिक्कामोर्तब केलं आहे। ठार झालेले सर्व सिरियन सैनिक ISIS या दहशतवादी संघटनेविरोधात लढत होते। या हल्ल्याबाबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी आंतरराष्ट्रीय समुदायाकडे दिलगिरी व्यक्त केली आहे। अमेरिकेच्या या हल्ल्यामुळे ISISला पाठबळ मिळालं असल्याचा आरोप रशियानं केला आहे। मुंबईजवळच्या समुद्रात दत्तसाही ही मच्छीमार बोट बुडाली असून 14 जणांना वाचवण्यात नौदलाला यश आलं असून 3 मच्छीमार अजूनही बेपत्ता आहेत। नौदल, तटरक्षक दल आणि ONGCच्या जवानांची शोधमोहीम कालपासून सुरू आहे। बेपत्ता मच्छीमारांच्या शोधासाठी समुद्रात गेलेले INS त्रिशूळवरील 2 पाणबुडेही बेपत्ता झाले होते, मात्र आज या पाणबुड्यांचा पत्ता लागला। मध्य रेल्वेवरील दिवा स्थानकाच्या विस्तारीकरणाच्या पहिल्या टप्प्यातल्या कामाच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेवर आज 10 तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे। या ब्लॉक दरम्यान कल्याणकडे जाणाऱ्या धीम्या मार्गिकेचे काम हाती घेण्यात आलं आहे। त्यामुळे सकाळी 8:30 ते संध्याकाळी 6:30 पर्यंत दिव्याहून कल्याणच्या दिशेने जाणारी धीमी मार्गिका पूर्णपणे बंद राहील। त्यामुळे डाऊन धीम्या मार्गावरील लोकल गाड्या जलद मार्गावरून धावतील। या ब्लॉकमुळे 90 ते 96 उपनगरीय सेवा रद्द करण्यात आल्या आहेत। सर्व धर्मियांचं श्रद्धास्थान असणाऱ्या मोतमाऊलीच्या जत्रेचा समारोप आज होत आहे। 11 सप्टेंबरपासून मुंबईतल्या वांद्रे इथं ही जत्रा सुरू झाली होती। मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर, खासदार विनायक राऊत आणि महाराष्ट्र कोळी महासंघाचे अध्यक्ष अनंत तरे यांनी आज मोतमाऊलीचं दर्शन घेतलं। वाढती गर्दी लक्षात घेता आज मोतमाऊलीच्या दर्शनासाठी चर्च 12 वाजेपर्यंत खुलं राहणार आहे। भक्ती संगीताच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेले ज्येष्ठ संगीतकार आणि व्हायोलिन वादक नंदू होनप यांचं काल रात्री हृदयविकाराच्या झटक्यानं मुंबईत निधन झालं। ते 64 वर्षांचे होते। अजित कडकडे, रवींद्र साठे आणि अरुण पौडवाल या गायकांना घेऊन भक्ती संगीताचा नजराणा त्यांनी रसिकांना दिला। स्तोत्र, मंत्र यासह भावगीत आणि प्रेमगीतांनाही त्यांनी संगीत दिलं। होनप यांच्या व्हायोलिन वादनानं बॉलिवूडवरही गारुड केलं होतं। राष्ट्रीय स्तरावरील सातारा मिनी हिल मॅरेथॉन स्पर्धेचं आज आंतरराष्ट्रीय धावपटू ललिता बाबर हिच्या हस्ते उद्घाटन झालं। या स्पर्धेत देशभरातून तसंच इथिओपिया, केनिया, फिनलँड, जर्मनी या देशातले स्पर्धक सहभागी झाले होते। सातारा शहर, यवतेश्वर डोंगर, कास पठार अशी 21 किलोमीटर ही स्पर्धा होती। सातारा हिल मॅरेथॉनचं हे 5वं वर्ष असून जिल्ह्यातून सुमारे 2,500 स्पर्धक यामध्ये सहभागी झाले होते। गेल्या वर्षी या स्पर्धेत सर्व गटातून 6,500 स्पर्धक धावले होते। त्यापैकी 2,618 स्पर्धकांनी 21 किलोमीटर हे अंतर पूर्ण केल्यामुळे या स्पर्धेची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे।
नवी दिल्ली इथं सुरू असलेल्या डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेत काल झालेल्या अटीतटीच्या सामन्यात राफेल नदाल आणि मार्क लोबेज यांच्या जोडीनं भारताच्या लिएंडर पेस आणि साकेत मेनेनी या जोडीचा 6-4, 6-7, 4-6, 4-6 असा पराभव केला। या सामन्याद्वारे त्यांनी 3-0 अशी आघाडी घेतली आहे। 3 तास 23 मिनिटं हा सामना चालला। हवामान। राज्याच्या बहुतांश भागात कालपासून सुरू असलेल्या पावसाचा जोर आज काहीसा कमी झाला आहे। ठाणे जिल्ह्यात काही ठिकाणी किरकोळ पाऊस पडला, तर अहमदनगर जिल्ह्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक घरं तसंच शाळांमध्ये पाणी शिरलं। काही घरांची पडझड झाल्याचंही वृत्त आहे। लातूरात पावसानं उघडीप दिली आहे। वादळी वाऱ्यानं कोकण किनारपट्टीला काल चांगलाच तडाखा दिला असून अलिबाग समुद्र किनाऱ्यावरील निवारा शेड उडून गेली, तसंच अनेक मच्छीमार नौका समुद्रात भरकटल्या आहेत। त्यामुळे कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालं असून सुदैवानं जीवितहानी झालेली नाही। येत्या 24 तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी तर मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे। याच काळात अतिवृष्टीला तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे। ठळक बातम्या पुन्हा एकदा। जम्मू काश्मीरमध्ये उरी इथल्या आर्मी कॅम्पवर दहशतवादी हल्ला, 17 जवानांना वीरमरण, 4 दहशतवाद्यांना कंठस्नान। उरी दहशतवादी हल्ल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून तीव्र निषेध, सडेतोड कारवाईचं आश्वासन। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज 4 दिवसांच्या अमेरिका दौऱ्यासाठी रवाना, विविध क्षेत्रात गुंतवणूक करारांची शक्यता। मुंबई जवळच्या समुद्रात मच्छीमार बोट बुडाली, 14 जणांना वाचवण्यात यश, नौदलाची शोध मोहीम सुरू। मध्य रेल्वेवरील दिवा स्थानकाच्या विस्तारीकरणासाठी आज 10 तासांचा जम्बो मेगा ब्लॉक, अनेक रेल्वे सेवा रद्द। भक्ती संगीताच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेले ज्येष्ठ संगीतकार आणि व्हायोलिन वादक नंदू होनप यांचं मुंबईत निधन। आणि डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेत लिएंडर पेस आणि साकेत मेनेनी जोडी पराभूत। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूयात संध्याकाळी 7 वाजता सह्याद्री वाहिनीवर।